आज आपण झटपट आणि मौसूद उकडीचे मोदक डेसिकेटेड कोकोनट वापरून कसे बनवायचे ते पाहणार आहोत. मंडळी, आज आपण रेसिपी बनवणार आहोत डेसिकेटेड कोकोनटपासून उकडीचे मोदक, किंवा तुम्ही अशा पद्धतीने तळणीचे पण बनवू शकता. आज माझ्याकडे ओला नारळ नाही आहे आणि आज संकष्टीचा दिवस आहे. मी जेव्हा मोदक व्हिडिओ लेट येईल, पण मी मोदक बनवते तो दिवस अंगारकी चतुर्थीचा आहे. तर मी त्यासाठी हा मोदकाचा माझ्याकडे नारळ नव्हता, पण माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट होता. मग त्यापासून मी आज मोदक बनवणार आहे. तर जर आणि तुमच्याकडे जर खूप नारळ असतील तर त्याचा काय करायचा प्रश्न, कारण नारळ थोडे दिवसाने खराब होतात. त्याच्यासाठी तुम्ही असा डेसिकेटेड कोकोनट बनवू शकता. कसा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर मी हा घेतलेला आहे 1 पाऊण बाऊल एवढा डेसिकेटेड कोकोनट. मोदकाचं पीठ घेतलेलं आहे, तांदळाचं बारीक पीठ म्हणजे, ते मी पाऊण कप तेवढंच घेतलेलं आहे. अर्धा कपापेक्षा थोडं कमी गूळ घेतलं आहे, साखर पण वापरू शकता. वेलची पूड घेतलेली आहे आणि आपल्याला लागणार आहे थोडंसं तूप, जे आपल्याला ह्याचं सारण बनवायचं आहे मोदकाचं, त्यासाठी तूप लागणार आहे. चला मग आपण हे मोदकाचं सारण बनवायला घेऊया. मी पातेल्यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे थोडंसं, 1 चमचा एवढं, आणि त्यामध्ये हा डेसिकेटेड कोकोनट आणि हे गूळ घालून घेतलं. मिक्स करून घ्यायचं. थोडासा पाण्याचा शिंपडा मारायचा, म्हणजे हे ओलं होतं, कारण नारळ हा कोरडा आहे, तर त्याला थोडंसं पाणी मारावं लागेल. अगदी थोडंसं पाणी घालते, कारण गूळ आहे ते विरघळलं जाईल, त्यामुळे त्याचं पाणी निघणारच आहे, म्हणून अगदी थोडंसं पाणी. आणि हे मिक्स करून घ्यायचं. बघा, लगेच ओलावा आला बघा नारळाला. आणि ह्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता, पण तळणीचे असतील तर शक्यतो घालायचं. हे उकडीचे करणार आहे म्हणून मी नाही, तळणीचे असते तर मी नक्की घातले असते ड्रायफ्रुट्स. आणि त्यामध्ये फक्त वेलची पूड घालून घेते. आणि वाटतं का बघा, हा डेसिकेटेड कोकोनट आहे. थोड्या वेळाने अजून शिजल्यानंतर अजून बिलकुल वाटणार नाही तो. बघा, छान असं मोदकाचं सारण डेसिकेटेड कोकोनट पासून तयार झालं. वाटतं का बघा, कारण असं पाणी टाकलं ना थोडंसं, तर त्याला गूळ आणि पाण्याचा मग ओलावा येऊन जातो. आणि त्यामध्ये तूप घातलेलं आहे, पण ह्या डेसिकेटेड कोकोनटचं तेल पण खूप निघत असते, त्यामुळे हे टेस्ट पण अगदी मस्तच लागते त्याची. तर आता हे पुरण सारण झालेलं आहे. आता उकड काढण्यासाठी मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं, थोडंसं तूप, अर्धा चमचा एवढं, म्हणजे उकड काढल्यानंतर मोदकाला चकाकी छान येते. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आणि आता गॅसची आच मी मंद करून घेतली. त्यामध्ये आता ही मोदकाचा आटा हा घालून घ्यायचा आणि सारखं मिक्स करून घ्यायचं. आणि 10 मिनिटं ह्याला असं झाकून ठेवायचं, म्हणजे छान असं हे उकड शिजली जाईल. सम प्रमाणात पाणी घातलं की व्यवस्थित होतं, उकड एकदम मस्त निघते. गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता हे झाकून ठेवायचं. बघा, उकड छान अशी मी मळून घेतलेली आहे. बघा, छान अशी सॉफ्ट झालेली आहे. आता आपल्याला ह्याचे मोदक करून घ्यायचे. आणि हे आपलं मोदकाचं सारण पण मस्त झालेलं आहे, जे डेसिकेटेड कोकोनटपासून बनवलेलं आहे. मोदक उकडण्यासाठी ह्या करंड्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे. वरून मी बटर पेपर लावून घेतलेलं आणि बटर पेपरला थोडे होल मारलेले. तुम्ही केळीचं पान असेल तर ते घेऊ शकता. मी आहे अमेरिकेला, त्यामुळे तिथे काय मला केळीचं पान उपलब्ध नाही इकडे, तर मी जे बटर पेपर आहे तेच घालून घेतलेलं आहे. आणि नाही घातला तरी ह्याच्यावर पण असं पण ठेवलं तरी मोदक चांगल्यापैकी उकडले जातात. तर माझ्याकडे आहे बटर पेपर, तर मी घालून घेतला. हा एक गोळा घेतला, त्याची ही वाटी करून घ्यायची आणि आपण ह्याच्या कळ्या पाडायच्या, त्या टूथपिकने पाडायच्या. त्या कशा ते आपण पाहूया. एकदम सोपी पद्धत, ज्यांना नाही कळ्या पाडता येत ना त्यांना ही पद्धत छान आहे. आता ह्यामध्ये हे सारण भरून घेते. बघा, ह्याचं जरी असलं ना डेसिकेटेड कोकोनटचं, तरीसुद्धा छान होते आणि उकडल्यानंतर अगदी आपली नारळाची चव असते ना तशीच लागते, काही वेगळी नाही लागत. आता असा मोदकाचा शेप द्यायचा आणि मग त्याला कळ्या पाडून घ्यायच्या. आधी एक्स्ट्राचं जेवढं होईल ना तेवढं काढून घ्यायचं. थोडंसं पीठ मी काढून घेते एक्स्ट्राचं. आणि आता ह्याला ना टूथपिक घ्यायचं आणि छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या वरून. अशा टूथपिकने छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या. बघा, आहे ना झटपट, कळ्या पाडायची गरज नाही. अशा पद्धतीने थोडंसं याला पाणी लावायचं टूथपिकला, जर चिकटत असेल तर. छान असे बघा,
एकदम इझी. बघा, नवशिक्या मुलींसाठी खूप छान आहे. त्यांना कळ्या नाही पाडता येत त्यांच्यासाठी. जवळजवळ पाडायचे असतील थोडेसे मध्ये अजून दाबून घ्यायची, म्हणजे छान दिसतं. बघा, वाटते ना. असा मग शेप देऊन घ्यायचा आणि छान अशी. बघा, अशा पद्धतीने मी सगळे बनवून घेते. बघा, हे मोदक मी सगळे बनवून घेतले. थोडंसं पीठ उरलं तर ते मोदकाचं सारण होतं त्यात मिक्स केलं आणि टोपामध्ये, आणि असे त्याचे 3 गोळे बनवून घेतले आणि ते याच्यासोबत उकडून घ्यायचे. आता ह्यावर एक एक केशरचे धागे लावायचे आणि आता हे उकडून घ्यायचे. आता करंडा घेतलेला आहे आणि बघा हा पाणी घेतलेला आहे, ह्यात बुडवायचे हे असे आणि सगळे असे घालून घ्यायचे. बघा, सगळे मोदक घालून घेतले आणि त्यावर केशरचे धागे लावून घेतलेत. आता यावर झाकण ठेवायचं, एक 10 मिनिटाची स्टीम देऊन घ्यायची. 10 मिनिटात हे उकडलेले मोदक मस्त उकडून होतात. 10 मिनिटं झालेली आहेत आणि बघा छान असे मोदक आपले झालेले आहे. बघा, केशरचा रंग पण छान आलेला आहे आणि मस्त साईज पण मोठी झालेली आहे आणि छान बघा टूथपिकने पडलेल्या कळ्या छान किती दिसतात बघा. आता हे गार झाले का मी काढून घेते. बघा, छान असे आपले हे मोदक झाले तयार. बघा, डेसिकेटेड कोकोनटपासनं, आणि कळ्या बघा किती सुंदर वाटतात, टूथपिकने पाडलेले आहेत आणि छान असे कळीदार मोदक असे आपले तयार झालेले आहेत. कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून सांगा. धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल.